लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. हे आपण प्रत्येकानेच ऐकलेले आहे. आपण मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा, चांगले मॅनर्स देण्याचा, त्यांना काय चांगलं, काय वाईट हे सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. एकंदरीत आपण चांगले संस्कार मुलावर कसे घडतील हे बघत असतो. मुलं हळू मोठी होतात आणि आपण त्यांना लहानच समजतो. आजच्या या सेशनमध्ये आपण हेच बघणार आहोत, की जेव्हा मुलं वयात येतात, टीनेजमध्ये येतात, तेव्हा त्यांच्याशी वागताना कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायला हव्या आणि कुठल्या करायच्या आहेत. मी मिसेस कांचन माझ्या वय 40 पार या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आजच्या सेशनमध्ये आपण बघू, की ॲज अ पॅरेंट मुलं टीनेजमध्ये असताना कुठली आपल्याला काळजी घ्यावी लागेल, कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला टाळाव्या लागतील. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोर्स. टीनेजमध्ये आपण मुलांना जास्त फोर्स करायचा नाही आहे एखाद्या गोष्टीसाठी. म्हणजे मुलं जेव्हा लहान असतात, छोटी असतात, आपल्याला एखाद्या लग्नाला, प्रोग्रामला जायचं असतं. आपण त्यांची तयारी करून देतो, आपण करतो, प्रोग्रामला जातो. ॲक्चुअली आवश्यकताही पडत नाही मुलांना विचारायची, की तुला यायचं आहे का? पण आता कंडिशन बदलली आहे. मुलगा आपला टीनेजमध्ये आहे. त्याला आपल्याला चॉईस द्यावा लागेल आणि वेळ पडली तर कधी-कधी त्याची परमिशन सुद्धा घ्यावी लागेल. म्हणजे कुठे जायचं आहे, तर तुला यायला आवडेल का? आपण हा प्लॅन करत आहोत इथे जायचा, तर तू येशील का? तुला यायला आवडेल का? अशा पद्धतीचं बोलणं आपल्याला मुलांशी सुरू करावं लागेल. सो ट्राय नॉट टू फोर्स युअर चाइल्ड टू डू समथिंग व्हिच यू वॉन्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला टाळायची आहे, ती म्हणजे आर्ग्युमेंट. टीनेज मुलं त्यांचे जे चेंजेस होतात बिहेवियरमध्ये, काही चेंजेस असे असतात, की जे आपल्याला एक्सेप्ट करायला, जे आपल्याला पचवायला जड जातं. मग अशा वेळेला आपण मुलांना टोकतो, त्यांना रागवतो, ओरडतो, की हे असं करायचं नव्हतं, ते तसं करायचं होतं, हे असं का केलं, ते तसं का केलं नाही. मग आपण जेव्हा वारंवार सतत त्यांना बोलत असतो ना, मग मुलं आपल्याला उत्तर द्यायला लागतात. आणि मुलं एकदाची उत्तर द्यायला लागली, की पॅरेंट्स आणि मुलांमध्ये तयार होतं आर्ग्युमेंट. मग हे आपल्याला जर टाळायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? कसं असतं ना, मुलांना सजेशन्स किंवा इन्स्ट्रक्शन्स या वयात आवडत नाही. एक जी जनरेशन गॅप आलेली असते. आपण कधी-कधी असंही होतं, की आपण आपल्या पद्धतीने चांगला प्रयत्न केला समजवण्याचा, पण मुलं ते समजत नाही. मग अशा वेळेला आपल्याला या जनरेशन गॅप जी आलेली आहे, त्याचं एक सोल्युशन काढावं लागेल. म्हणजे जे आपल्या विश्वासातले आपले रिलेटिव्हज आहेत किंवा त्यांच्यापेक्षा मुलांपेक्षा थोडे वयाने मोठे असलेले, पण त्यांच्या जनरेशनमधले असलेले जे आहे, त्यांना त्यांच्याशी त्यांच्या थ्रू आपल्याला मुलांना समजवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर एखादी गोष्ट आपल्याला नाही पटत आहे किंवा आणि खरंच ती जेन्युइनली ती बरोबर नाही आहे आणि मुलगा तसं करत आहे, एखादं व्यसन त्याला लागलेलं आहे किंवा जी काही एखादी चुकीची गोष्ट आहे, जे तो एक्सेप्ट करायला तयार नाही, की हे चुकीचं आहे. त्यावेळेला आपण आधी आपल्या थ्रू प्रयत्न करायचा आहे. तिसरा महत्त्वाचा पॉइंट आहे इंटरफेरन्स, जे आपल्याला टाळायचं आहे. मुलांना इंटरफेरन्स आवडत नाही. मुलं त्याच्याने इरिटेट होतात. आपला मुलगा एखादा प्रोजेक्ट करत आहे कॉलेजचा आणि आपण तिथे मध्ये जाऊन असू दे न नंतर करशील, जेवण करून घेणं, किती उशीर झाला आहे, झोपून जाणं. हे जे बोलतो ना, हे त्याला आवडत नाही. बरं आपण मुलाचा बर्थडे आहे म्हणून खूप जास्त एक्साइटेड असतो आणि मग आपण मुलाला म्हणतो, की तुझा यावर्षी आपण बर्थडे असा सेलिब्रेट करू, तसा सेलिब्रेट करू आणि मुलगा म्हणतो, की मला सेलिब्रेशन करायचं नाही. मला माझ्या फ्रेंड्ससोबत जायचं आहे, मला बाहेर पार्टी करायची आहे फ्रेंड्ससोबत. असं का होतं? कारण मुलाला माहिती असतं, की मग मी घरी जर बर्थडे सेलिब्रेट केला, तर मग आम्ही फ्रेंड जेव्हा बसून असू, तेव्हा पप्पा येतील, मग काहीतरी मग मध्ये बोलून देतील किंवा मम्मी मग मला लाडाने या आवाजाने माझ्या निकनेमनी हाक मारेल आणि माझे फ्रेंड्स माझी गंमत घेतील, माझी इन्सल्ट होईल. हा फिअर मुलांना आलेला असतो आपल्यापासून. तेव्हा कसं जेव्हा तुम्ही मुलं जेव्हा फ्रेंड्ससोबत असतात किंवा आपल्याला वाटतं, की नाही मला त्यांच्या फ्रेंड्स सर्कल काय आहे याची मला आयडिया घ्यायची आहे किंवा त्यासाठी आपला उद्देश असतो, की घरी सेलिब्रेट करायचं वगैरे. मग अशा वेळेला काय, की त्यांच्या पॅरेंट्सलाही आपल्याला बोलवायचं आहे. मग त्यांना हे सांगायचं, की हां, तुझे फ्रेंड्स आहेत ना, मग त्यांना पण बोलव, त्यांच्या पॅरेंट्सला पण आम्ही भेटू, आपण छान गेट टुगेदर करू. तेव्हा मुलांना मग असं वाटतं, की नाही मग पॅरेंट्सशी बोलतील आणि आम्ही मुलं छान मजा करू. आम्हाला स्पेस मिळेल, आम्हाला मोकळीक मिळेल आणि आई-वडिलांचे इंटरफरन्स तिथे राहणार नाही. मग मुलं मग ॲग्री होऊ शकतात. ही पॉसिबिलिटी आहे. तेव्हा मुलांना ती एक स्पेस आपल्याला द्यावी लागेल. नंतरचा जो पॉइंट आहे, जो आपल्याला टाळायचा आहे, ते म्हणजे इंटरप्शन.
मुलगा आपल्याला काहीतरी सांगत आहे आणि आपण त्याला जर खारट तिखट उत्तरं दिले आणि त्याला ती उत्तरं अजिबात आवडली नाही, मग मुलं अशा वेळेला ॲरोगंट होतात, अग्रेसिव्ह होतात. कसं आहे, जर तुमचा मुलगा तुम्हाला एखाद्या वेळेला म्हणत आहे, की "पप्पा, आपली फोर व्हीलर जुनी झाली आहे, आपण नवीन घ्यायची का? घेऊ ना नवीन." किंवा मग "पप्पा, माझ्या फ्रेंडचं घर किती छान आहे, आपण न्यू घर कधी घ्यायचं?" मग अशा वेळेला पप्पा म्हणतात, की "पैसे काय झाडाला लागले आहेत का? कमवायला लागशील तेव्हा समजेल." मुलांना ते उत्तर खरंच आवडेल का? नाही ना. मग काय पद्धत आहे, की आपण त्याला प्रेमाने समजावून सांगू, की कारण काय आहे ना, अकॉर्डिंग टू हिम तो मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्यालाही त्याला ते मोठं समजूनच ॲक्चुअली तो मोठा झालेला आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीने त्याच्याशी आपल्याला डिस्कशन करावं लागेल. मुलगा मोठ्या हौशीने मम्मीकडे येतो आणि मम्मीला विचारतो, की "मम्मी, मला पप्पाच्या टू व्हीलरची किल्ली देते का? मी फक्त एक राउंड मारून येतो." आणि मम्मी छान उत्तर देते, की "जास्त हवेत उडू नको, पंख फुटल्यासारखा वागू नको." मग हे उत्तर मुलांना अपेक्षित आहे का? मग मुलगा काय करेल, मी त्याची बाईक शिकेल आणि टवाळक्या मारत फिरण्याची सुद्धा शक्यता असू शकते. मग अशा वेळेला मम्मीचं उत्तर काय असायला हवं, की "बेटा, इंजुरी होईल ना?" किंवा "पप्पाला येऊ दे, बघू आपण, लायसन नाही अजून." ही पद्धत आहे मुलांशी या वयात बोलण्याची. तेव्हा ती आपल्याला कुठेतरी आत्मसात करून घ्यावी लागेल. अशी उत्तरं जर आपल्याकडनं मुलांना मिळाली, तर मग मुलं काय करतात, हळू-हळू क्वेशनिंग बंद करतात. आपल्याशी बोलणं सुद्धा कमी करतात. मग आता हे जे टीनेज त्यांचं आहे, या वयामध्ये त्यांना सांभाळणं ही आपली एक जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी. आणि या वयामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये भरपूर प्रश्न असतात. प्रश्नांचं काहूर मनात उठलेलं असतं, की हे असं का? ते तसं का? काही क्वेशन ते आपल्याला विचारू शकतात, काही ते विचारू सुद्धा शकत नाही. त्यामुळे या वयामध्ये त्यांना सांभाळून घेणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपण किती चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो ह्यावर त्यांचं आयुष्य डिपेंड आहे. आतापर्यंत आपण सेशनमध्ये बघितलं, की टीनेज मुलांशी डील करताना कुठल्या अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. आता आपण हे बघू, की मुलांना या वयात नेमकं काय हवं असतं? तर मुलांना हवी असते रिस्पेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल, रिस्पेक्ट युअर चाइल्ड्स फीलिंग. मुलं 2-3दा फ्रेश होतात, आरशासमोर उभे झाले की हेअरस्टाईल करतात, परफ्यूम मारतात. हे सगळं बघत असताना आपल्याला त्यांच्यावर हसायचं नाही आहे. आपण आठवू ना, की आता आपली एक विशिष्ट वय झालेली आहे किंवा आपण त्यांचे पॅरेंट्स आहोत. पण त्यांच्या वयात असताना आपण नाही का एखाद्या फंक्शनमध्ये आपण फर्स्ट टाईम आपल्या वडिलांचा लग्नातला सूट, कोट घालून बघितला होता किंवा आज मी ह्याची मम्मी आहे, पण मी याच्या वयात असताना आरशासमोर उभं राहून माझ्या मम्मीची साडी घातलेली होती, मी कशी दिसते ते मी बघितलं होतं. मग याच त्या फीलिंग्ज आहेत ना. तर थोडं आपल्याला फीलिंगचं आपल्याला रिस्पेक्ट करायची आहे. आपण जेव्हा मुलांना रिस्पेक्ट देतो, प्युअर प्रेम देतो, त्यातून काय होतं, मुलं रिस्पेक्ट करायला शिकतात. आपलंच बघून मुलं शिकतात ना. मुला-मुलींमध्ये या वयात एक अट्रॅक्शन असतं. आकर्षण आणि प्रेम यातला फरक मुलांना या वयात कळत नाही. आपण दिलेली रिस्पेक्ट किंवा असंही म्हणू शकतो, की जे आपलं बघून आपली रिस्पेक्ट करायला ते शिकले आहेत, त्यामुळे काय होतं, स्वतःची लिमिटेशन्स ओळखायला त्यांना मदत होते. दुसरं जे मुलांना हवं असतं ते म्हणजे इन्व्हॉल्वमेंट आणि अटेन्शन. मम्मी-पप्पा काहीतरी सीरियस टॉपिकवर बोलत आहेत किंवा काहीतरी गमतीशीर टॉपिक चालू आहे आणि मुलगा मध्येच जर बोलला आणि मम्मी-पप्पांनी म्हटलं, की "जा, तू तुझा अभ्यास कर, तुझं काम कर, इकडे लक्ष देऊ नको." मग मुलांना अशा वेळेला इन्सल्टिंग फील होतं. मग जेव्हा आपल्याला मुलाला काही सांगायचंच नाही आहे, तो टॉपिक मुलाशी डिस्कस करायचाच नाही आहे, मग त्याच्यासोबत बोलण्यात काही अर्थच नाही ना. आणि जर आपण कुठला टॉपिक त्याच्यासमोर बोलत आहोत, मग त्याने जर काही क्वेशन्स केले, तर त्याला पॉझिटिव्ह आन्सर देणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मुलगा मोठा होत आहे, त्याला काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करणं, त्याला अटेन्शन देणं फार गरजेचं आहे. काही बँकेचे काम आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं आहे, जे सोशल व्यवहार आहेत, त्यामध्ये आपण आपल्या मुलांना इन्व्हॉल्व करू शकतो. त्यात काहीच अडचण नाही. बरं, एखादी वस्तू आपल्याला घरात घ्यायची आहे, तर टेक सजेशन्स फ्रॉम युअर चाइल्ड, इन्व्हॉल्व देम इन युअर डिसिजन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा घराचं पेंटिंग काढलेलं आहे, तेव्हा आपण मुलांना विचारायचं आहे, की हा कलर हॉलला मारायचा का? किंवा किचनला हा कलर छान दिसेल का? मुलगा देईल सजेशन. मुलगा सांगेल, की नाही, हे छान आहे." बरं, आपल्याला नाहीही आवडलं, तरी आपण त्याला प्रेमाने समजवू शकतो, की "नाही, हा कलर डार्क दिसेल, हा छान वाटेल ना?" मुलं ॲग्री होतात, मुलं ऐकतात. तेव्हा त्यांना आपल्याला इन्व्हॉल्व करायचं आहे. त्यांना अटेन्शन द्यायचं आहे, त्यांना इम्पोर्टन्स द्यायचं आहे. म्हणजे मुलांना वाटतं, की नाही, माझे मम्मी-पप्पा मला विचारतात, मला
माझी किंमत आहे, मला माझ्याशी छान बिहेव करतात. नेक्स्ट जे मुलांना हवं असतं ते म्हणजे पॉकेट मनी, दर महिन्याला लागणारा. मग आता हा पॉकेट मनी त्यांना द्यायचा की नाही द्यायचा? द्यायचा तर किती द्यायचा? का द्यायचा? इथे आता आपल्याला मुलांशी थोडं स्ट्रिक्ट व्हावं लागेल. त्यांच्यावर फेथ सुद्धा ठेवावं लागेल. ॲट द सेम टाईम त्यांना ऑब्झर्व्ह करावं लागेल. आपण काय करायचं आहे, मुलांना जेव्हा एखादी महत्त्वाची वस्तू घ्यायची असते, त्यांच्या कॉलेजच्या प्रोजेक्टशी रिलेटेड किंवा स्कूलमधून त्यांना काही सांगितलं असतं, की तुम्हाला हे करायचं आहे, त्यासाठी लागणारी जी वस्तू आहे ते घ्यायला आपण त्यांना पैसे देतो. तेव्हा मुलं जेव्हा ती वस्तू घ्यायला जातात आणि आल्यानंतर जेव्हा आपल्याला रिटर्न पैसे देतात, की हे इतके पैसे शिल्लक राहिलेले आहेत, तेव्हा आपल्याला ते पैसे त्यांच्याकडनं रिटर्न घ्यायचे आहेत. तिथे आपल्याला आता असं म्हणायचं नाही, की हे पैसे असू दे तुझ्याकडे, तुला वारंवार प्रोजेक्ट येतच राहतात ना, मग तुला त्यात कामी पडेल. असं आपल्याला करायचं नाही आहे. ते पैसे आपल्याला घ्यायचे आहेत. हे जेव्हा आपण ऑब्झर्व्ह करतो ना, की मुलं आपल्याला रिटर्न पैसे देत आहेत, एक फेथ मग आपल्याला अ, मुलांवर येतो, की नाही मुलं सांभाळून पैसे वापरतात. त्यावेळेला आपण त्यांना पॉकेट मनी नक्कीच प्रोव्हाईड करू शकतो. पण जर आपण मुलांना काही घ्यायला पैसे देत आहोत आणि मुलं जेव्हा आपल्याला हिशोब सांगतात, की ही वस्तू घेतली, ती वस्तू घेतली, हे घेतलं किंवा ते घेतलं आणि आपल्याला मग थोडा डाऊट येतो, की नाही इतके पैसे खर्च व्हायला हवे होते. तेवढे त्याच्यापेक्षा हा जास्त खर्च सांगतो आहे. तेव्हा मग मुलांना आपल्याला काही रागवायचं किंवा बोलायचं नाही आहे. पण आपण हे करू शकतो, की त्यांना पिगी बँक किंवा गुल्लक देऊन, की तुला राहिलेले जे पैसे आहेत या पिगी बँकमध्ये घालायचे आहे, गुल्लकमध्ये टाकायचे आहेत. जे जमा झाले ना पैसे, की मग तुझ्यासाठीच आवडणारी, तुलाच आवडणारी एखादी वस्तू मी तुझ्या बर्थडेला वगैरे नक्कीच घेऊन देईल. इथून काय होतं मुलांना थोडी सेव्हिंगची सुद्धा सवय लागते आणि मग थोडाफार पॉकेट मनी आपण त्यांना प्रोव्हाईड करू शकतो. आपण मुलांना किती पॉकेट मनी देतो ह्याकडे आपलं पूर्ण लक्ष असायला हवं. आपण वाजवीपेक्षा जास्त पैसे तर त्यांना देत नाही आहोत ना. आपण सोसायटीमध्ये बघतो ना, की मुलं लहान वयामध्ये व्यसनाच्या आहारी जातात. मग आपला मुलगा त्याचा एक भाग होऊ नये. आपला मुलगा व्यसनाच्या आहारी जाऊ नये. त्यासाठी आपल्याला त्याला सक्षम बनवायचं आहे. व्हेन टेम्पटेशन कम्स इन टीनेजर्स देन दे शुड हाव टू लर्न टू से नो. आजचा टॉपिक आपण इथेच थांबवूया. नेक्स्ट सेशनमध्ये भेटू एका नवीन टॉपिक सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय. टेक केअर. थँक यू.